हॅलो गाईज, तर आज आम्ही निघालो आहे आमच्या मामाच्या गावाला. तर मामाच्या गावाला जाताना एक त्रिमंदिर लागतं मध्ये, तिथे आम्ही थोडंफार फिरणार आहे. आज एक गणेश्वर मंदिर पण आहे चंद्रपूरमध्ये, तिथे पण जाणार आहे. तर आज आम्ही चौघजण चाललो आहे. मोठे तुम्हाला माहितीच असेल, आहे गणेश आणि माझी बहीण दिदी. दिदी माझा फर्स्ट ब्लॉग ना फर्स्ट पॉईंटची, त्याला तुम्ही चांगला रिस्पॉन्स केला, सपोर्ट केला, लाईक्स दिले, तर मला भारी वाटलं. तरी काही लोकांनी फक्त व्हिडिओ बघून सोडून दिला, लाईक नाही केली. ते लाईक पण करा, एक लाईक माझा कॉन्फिडन्स वाढत आहे. तुमचे एक लाईक. फायनली आम्ही फिरायला चाललो आहे. माझ्या ह्या संभाजीला फायनली फिरायला गेलेला आहे. सासरोचा बोगदा लागलेला आहे काही. इथे गावाला जाताना कात्रजचा बोगदा लागतो गाईस. बघ इथं मोहन आहे, या साईडला बघ इकडे. इथं आम्ही जात असताना खूपच पाऊस यायला लागला, तर मग आम्ही थांबलो आहे जरा इथे. थोडंफार वडापाव खाऊ. आम्ही जोशी वडेवाल्यांची इथे वडापाव खायला थांबलो. वडापाव खायला चालू केला इथेच. गणेशचे 2 वडापाव खाऊन झाले, तो हात धुवायला गेलाय आणि इथं अजून एक वडापाव खाणं चालू आहे. बघा काय, मोहने काय खाल्लंच नाही. मोहने आता आम्ही वडापावचा नाश्ता करून निघालो आहे. पाऊस थोडाफार थांबला आहे, तरी तर आपण पोचलो आहे त्रिमंदिराच्या इथे. हे बघा त्रिमंदिर इथे समोरच, या हायवेला लागूनच आहे ते. इथे आम्ही बाहेरच गाड्या पार्क केलेल्या आहेत. तर आपण आज चाललेलो आहे. आज गर्दी आहे भरपूर, बऱ्यापैकी. गणेशचे इथं काही चाळे चालू झाले आहे, ते बघा. काय करतोय काय माहिती. असले गोष्टी काय असल्या इथे, म्हणजे वयस्कर लोकांसाठी गाडी आहे नेण्यासाठी आहे वरती. इथं आलो आपण फिरायला आणि इथं बघा काय चालू झालंय. मेकअप दृष्टी इथं पण शायनिंग करायची. तुम्ही इथला सीन भाव. इथे लहान पोरांसाठी खेळण्यासाठी जागा आहे भरपूर बरीच, आणि फोटो काढण्यासाठी चांगली जागा आहे. हे बघा. चला तर आपण मंदिरात जाऊ. मॉडेल बोलतो. चला आता आपण मंदिरात जाऊ. मंदिर एक्सप्लोर करू. चलो. तुझ्यासाठी माईक घ्यायला लागला होता का नाही मला. बाहेर आल्या आल्या चांगले व्ह्यू आहेत. तुम्ही इथे फोटोशूटही करू शकता. ते मंदिराच्या मागच्या बाजूच उन्नतदरी भवन. मलाही नाही माहीत काय आहे, बघूया आपण काय आहे. हां, इथे नाश्ता भेटतो.
दर्शन झालेलं आहे. आम्ही इथे थोडा फोटो करत आहे. तर तुम्हाला दाखवतो मी फोटो. मी मुलगी एक उभी असून सुद्धा फोटो काढते. आणि हे बघा ह्यांचे फोटो शूट चाललेले आहेत. ते बी 10-12 किती वाईट आहे. मुलीचं फोटो काढत नाही, मुलं फोटो काढत असतात. लहान पोरांना देखील खेळण्यासाठी चांगली जागा बनवली आहे. मोहनला काय बरंच वाटतं ना, त्याचं पोटात दुखत होतं वाटतं. आमचं दर्शन झालेलं आहे. चालू आहे. बाय बाय. थोड्याच वेळात निघेल. तिथे थोडं फोटो काढून झालं. आता आम्ही मंदिरापासून निघालो आहे. आम्ही डायरेक्ट बनेश्वरला जाणार आहे. आम्ही गावालाच आहे. तर आता आम्ही पोहोचलो आहे नक्षरापुरात. तर एकदम गावाला तिथे येतोय. तर बघू आता आम्ही आमच्या आजीला शोधत आहे. आजी काय भेटा ना, बघू आजी कुठे दिसते का. आजी गावलेली आहे. बघूया आपण हे बघू भेटूया आजीला. चल चल पुढे पुढे चल ना पुढे पुढे घाल जरा जास्तच पुढे गेलं ते. इथं दिसत हा जाऊ दे गाडी. हो इथे दिसले जाऊ या साईडला राईटला. इथं आजी भेटलेली आहे आपल्याला. इथे आम्हाला दिले शेंगदाणे खायला. आम्ही सगळे शेंगदाणे खायला लावलो इथं. दिसली आहे माझी फेवरेट गाडी थार. तर आपण पोचलो आहे बनेश्वर मंदिरापाशी. इथे मागे गाडी पार्क केल्या आहेत. चालू आहे बनेश्वर मंदिर प्लस उद्यान मध्ये. पण तिथे आतमध्ये जंगल पण आहे भारी फिरायला. बघा तुम्हाला दाखवतो. प्लस धबधबा पण आहे. धबधबा पण आहे वाढवी. आलो आहे इथं बनेश्वरच्या उद्यानामध्ये. अशा प्रकारे खाली पडलेला आहे. ते पडता पडता वाचलं ग. घसरते खूप. इकडे ॲडव्हेंचर पार्क आहे बघा. ॲडव्हेंचर त्याला फी आहे. तर आम्ही आलो धबधबा पाहायला. हा बघा धबधबा केवढीच आहे. मला वाटलं पावसामुळे इथं पाणी झाले असेल खूप. काय पाणीच नाही झालं. मूड ऑफ झाला. आता गणेशवरचं दर्शन झालंय आणि घरी जायला निघालो तर गणेश म्हणतोय नारायणपूरला जाऊ. उशीर व्हायला लागलाय. गणेश म्हणतोय नारायणपूरला जायचं. सांग मोहने जरा त्याला समजून सांग त्याला जरा. नको जायला. नको भाई नाही जायचं. जायचं माझा बड्डे. कपडे नाही घेतले अजून. ह्यात टाइम कुठे वेस्ट करायचा आता. कळत नाही का कपड्याची तयारी करायची. नाही एक दिवस आधी मला एक तर बरं वाटत नाही म्हणतात फिरायचं. बरं वाटायला लागलं आराम केला असतं. जाऊ दे आपण इथून निघूया आता. आत्ता आम्ही पोहोचलो आहे गावात. जवळपासच बघ इथे. आम्ही इथं घरापाशी पोहोचलो आणि अजून गणेश आणि तिथे काय आलेला आहे. बसायला लागतं इथं. बरं ते किती वेळात येतात.
हे दोघं आत तसे पोचले तर म्हणजे कोणच नाही आम्ही स्वतः इथं आलोय आम्ही आजीच्या घरी आम्ही काय खातो काय म्हणतो त्याला सोन पापडी खातोय गणेशला फुलं आवडल्या हे बघ चांगला दूध दिसते. तर आता आम्ही निघालोय मामाच्या घरातून तर बघू आता इथून जाईल कुठेतरी नाश्त्याला जेवण करू निघूया आम्ही निघालो आहे